काही जणांची लाईफ नाही का एकदम सुरळीत चाललेली असते. त्यांना कधीच काय असं वाटत नाही की आपल्या लाईफमध्ये काय येईल पुढे किंवा काही नाही. आय टीमध्ये जॉब, चांगलं पॅकेज, ड्रीम, सगळ्यांचं ड्रीम हेच असतं. सॅटर्डे संडे सुट्टी आहे आणि असंच चालू होतं. आत्ताच एक रिसेंटली एक करिअर गायडन्ससाठी सेशन झाला आणि त्यानंतर मी लगेच आता हे एक शूट करतो आहे. ॲक्च्युली माझंच थोडंसं डोकं सुन्न झालं आहे की आता मी तुमच्याबरोबर काय सजेस्ट करणार किंवा काय नाही. व्हिडिओ एंडपर्यंत बघा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही कुठलं असं काही हे सांगणार नाही आहे किंवा काही नाही. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे आणि काही एक्झाम्पल सांगणार आहे की जे सध्या परिस्थिती काय आहे आय टीची. काही आपण ओपनिंग्स पण शेअर करतो आहे, खूप काही गोष्टी आय टीच्या रिलेटेड मी शेअर करतो आहे. बट असे काही एक्झाम्पल्स येतात ना, ते पण मला वाटतं की तुमच्याबरोबर शेअर करावा. मी नाव वगैरे काही सांगू शकत नाही, कारण मला ते वाईफने सांगितलं की नाव सांगू ना, विदाऊट हजबंडची परमिशन मी तुमच्याबरोबर कॉल केला आहे. तर बोललो ठीक आहे चालेल. एक एम्प्लॉय आहे पुणे लोकेशनलाच आणि US क्लायंटला आहे. आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स जर त्याचा विचारला ना, एक्सपिरियन्स आहे त्याचा फक्त आणि फक्त 4.8, म्हणजे ऑलमोस्ट 5 वर्षाचा पण नाही आहे एक्सपिरियन्स. आणि जर तुम्ही पॅकेज विचारलं ना, तर मी सांगेल पॅकेज की मोर दॅन 30 LPA पॅकेज आहे. तर पॅकेज एवढं चांगलं आहे. वर्क लाईफ चालू आहे एकदम मस्त की डेली टास्क येत आहे. त्यानंतर हायब्रिड आहे. 3 दिवस ऑफिसला जाणे, इथून म्हणजे टिफिन वगैरे घेऊन 9-10पर्यंत ऑफिसला निघणे, ऑफिसची जी काही हिंजवडीची ट्रॅफिक आहे फेज 3पर्यंत जाणे, त्यानंतर ऑफिसचं काम 6-7च्या च्या वेळेस US क्लायंट त्यांचं मॉर्निंग स्टार्ट होते. त्यानंतर काही त्यांचं स्टँडअप मीटिंग घेणे, घरी येणे, डिनर वगैरे सगळं झालं. म्हणजे हे डेली रुटीन सांगतो आहे. आणि त्यानंतर मग कॉल्स स्टार्ट होणार. रात्री 9 वाजताच कॉल तुमचे कॉल माहीत आहे तुम्हाला, मीटिंग वगैरे असतात त्या चालू होणार. 12पर्यंत त्या कॉल्स वगैरे चालणार. असं चालू आहे डेलीमध्ये. कधी कधी काम नाही झालं, म्हणजे कधी फ्रायडे नाईटला काम नाही झालं, तर मग सॅटर्डे संडे बसून ते काम करून घ्यायचं, कारण पॅकेज जास्त आहे, प्रेशर तेवढं आहे आणि काम करायचं आहे, तेवढं टॅलेंटेड पण आहे. तर हे चालू आहे. आणि आय टीमध्ये तो एकच स्टुडंट नाही आहे, असे खूप लोक आहेत, खूप एम्प्लॉईज आहेत चांगलं पॅकेजसाठी वर्क लाईफ बॅलन्स त्यांची खराब करता. आणि फॅमिली तर विषय सोडून द्या. आणि काही जण आहेत 50-60% आहेत जे वर्क लाईफ बॅलन्स फॉलो करता. काही जण आहेत की ते जॉबच्या आहारी जातात, पॅकेजच्या आहारी जातात आणि त्यांना ही लाईफ पाहिजे असते. बरं ठीक आहे, ते पण झालं. काम खूप चांगलं, ॲप्रिशिएशन आले, म्हणजे ॲप्रिशिएशन आले, बट वर्क लाईफ बॅलन्स काहीच नाही. म्हणजे तब्येत एकदम गेलेली. म्हणजे घरी कोणासोबत बोलणं नाही आहे. टाईम भेटला तर तेवढंच फक्त रील्स बघणे आणि बाकी काम करणे, काम काम काम, बस हे या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. तर ॲप्रिशिएशन भेटले, पॅकेज चांगलं, पॅकेज वाढते. एका दिवशी असंच सगळं झालं आणि क्लायंटने सांगितलं की आम्ही काही प्रोजेक्ट आम्हाला कमी करायचा आहे किंवा आम्हाला कट ऑफ करायचे आहेत किंवा ले ऑफ करायचं आहे आमच्या प्रोजेक्टमधून. आणि टॉप 5मध्ये 5 जणांचं काहीतरी 6 जणांचं काहीतरी ले ऑफ करायचं त्यांचं ठरलं. टीम असेल त्यांचे 12-15ची टीम असेल, इन डिटेल मला काय सांगितलं नाही, पण मी ॲझ्युम करतो आहे. आणि 5 ते 6 लोकांना काढायचं ठरलं. 1 नंबरला हाच भाऊ. बोला काय करणार तुम्ही. आणि मेन म्हणजे संध्याकाळची जी स्टँडअप आहे, ऑफिसमध्ये चालू आहे स्टँडअप, आणि सांगितलं की आम्ही 3 मंथची तुम्हाला सॅलरी वगैरे देऊ आणि हा प्रोजेक्ट आम्हाला इथेच थांबवायचा आहे, काही ले ऑफ करायचं आहे, त्यांचं काय हे असेल कट ऑफ, सॅलरी कट ऑफ वगैरे काही त्यांचं काही करायचं आहे. आणि त्यामध्ये आम्ही एक 6 जण आणतो आहे आणि तुमचा लास्ट डे आजच आहे. आम्ही तुम्ही उद्यापासून केलं चालत नाही. आज जे जे ऑफिसला आलेत त्यांनी तुमचे लॅपटॉप, ID कार्ड वगैरे सगळं सबमिट करा आणि बाकीचे जे नाही आले त्यांनी उद्या मॉर्निंगपर्यंत सगळं सबमिट करा. आम्ही तुम्हाला 3 मंथची सॅलरी देऊ आणि तुमचे डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं क्लिअर करू आणि बस एवढं सगळं. काय सुन्न नाही होणार का. काय फॅमिली आता काय बोलणार. ज्या फॅमिलीला आपण वेळ देत नव्हतो, ज्या पॅकेजच्या एवढं मागं लागत होतो, ज्या जॉबच्या मागं एवढं लागत होतं, आपण लॉयल होतो, कुठे गेली तुमची लॉयल्टी. काहीच नाही. मी काय काय सजेशन देणार अशा लोकांना. मग मी तेवढंच मग सांगितलं. मी पण तेच सांगितलं की तुम्ही ऑफर लेटर घेताना हे विचारलं होतं की तुम्ही तुमचं वर्किंग आवर्स काय आहेत, क्लायंट कुठला आहे, कुठल्या प्रोजेक्टवर करताय, माझे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत का, त्यानंतर माझी जॉब सिक्युरिटी काय आहे, या गोष्टी आपण कधी विचारतो का. पॅकेज पॅकेज पॅकेज, येस आय नो सगळ्याला पॅकेज इम्पॉर्टंट आहे, पैसा सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे, पैशासाठी सगळे लोक करतात, बट वर्क लाईफ बॅलन्स. बरं आता काय असं झालं आहे ना की जॉब गेल्यामुळे दुसरं काहीच सुचत नाही आहे. मग काय एकच माहिती तुम्हाला की यार फ्रायडे झालं, टेन्शनमध्ये घ्यायचं, बॉटल काढली, पीत बसले, घरचे हे करणार, टेन्शनमध्ये येणार, काय करायचं, जॉब नाही हातात,
या गोष्टी खरंच म्हणजे मला डोकं माझं सुन्न झालं. मला तुम्हाला पण आता सांगायचं नाही तर मी पण तुम्हाला हे सांगेल, खरंच तुम्हाला जॉब पाहिजे, तुम्ही जॉब तुम्हाला भेटणार, पण जॉबच्या आहारी जाऊ नका, त्या पॅकेजच्या आहारी जाऊ नका. सेकंड प्लॅन असू द्या कधी पण. मी खूप माझ्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलं आहे, आय टी जॉब करायचा ना, प्लॅन बी रेडी ठेवा. आय टी जॉब हा गव्हर्नमेंट जॉब नाही आहे, प्लॅन बी तुमचा असलाच पाहिजे. प्लॅन बीमध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी मी ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. प्लॅन बी तुम्हाला जे पण जमेल ते तुम्ही करा. जो पण तुमचा वेळ असेल, जो पण वेळ असेल, 9 to 5 असेल, 9 to 6 असेल, चालेल. सॅटर्डे संडे स्वतःला वेळ द्या. ऑफिसनंतर फॅमिलीला वेळ द्या. ऑफिसनंतर तास 2 तास स्वतःला वेळ द्या. अजून लर्न करा. काही गोष्टी तुम्हाला ज्या करायच्यात त्या गोष्टी करा. फिजिकल फिट राहा. जिममध्ये करा. ज्या गोष्टी करायच्यात ह्या गोष्टी, मी काय खूप सक्सेसफुल माणूस नाही किंवा खूप मोठा माणूस नाही, मी हे ज्या गोष्टी सांगेल, बट आय टी जॉबच्या व्यतिरिक्त काहीतरी करा मित्रांनो. असं जर काही झालं ना कधी, तर एक तर फॅमिली खूप डिस्टर्ब होते आणि आपण स्वतः पण वेगळ्याच काहीतरी ट्रॅकमध्ये जातो. आपल्या लाईफचा टर्निंग पॉईंट होतो. याच्यामध्ये मला एवढं सांगायचं आहे, आय टी जॉबमध्ये खूप काही गोष्टी इंटरनल चालतात. पॉलिटिक्स असेल, पॅकेज असेल, कोणाला काय करायचं, कोणाला काय नाही करायचं, सगळं मॅनेजर, हायर ऑथॉरिटी, जे पण काही तुमचं तुमच्या वरचे जे लोक असतात त्यांच्या हे जेव्हा असतं. आपण किती जरी लॉयल राहिलो तरी पण काय नाही, आपला रिलेशन मॅनेजरबरोबर कसं आहे, आपण कसं टीमबरोबर इंटरॅक्ट करतो, त्या गोष्टी पण खूप मॅटर करतात. तर काम करा, पॅकेज घ्या, पण त्यासोबत ह्या गोष्टी पण, रिलेशन म्हणा किंवा चांगलं तुमचं जी व्हॅल्यू आहे किंवा काय, हे पण देणं खूप गरजेचं आहे. मला एवढंच सांगायचं आहे या व्हिडिओमधून. बघा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. यस, बाकी काय सांगू, आहारी जाऊ नका मित्रांनो जॉबच्या आणि पैशाच्या. तुमची लाईफ खूप इम्पॉर्टंट आहे पैशापेक्षा. येस, थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.